कंपाऊंडिंगच्या बाबतीत मी एक छोटीशी गोष्ट तुला सांगतो की तेनालीरामच्या अशा विद्वानाची ही गोष्ट आहे की तेनालीरामवर त्याचे राजे खुश झाले आणि त्याला म्हणे तुला काय पाहिजे ते माग. तेनालीराम म्हणाला तर तुमच्या बुद्धिबळामध्ये पहिल्या रकान्यामध्ये 1 तांदूळाचा दाणा ठेवा, दुसऱ्या रकान्यामध्ये 2 ठेवा आणि नंतरच्या प्रत्येक रकान्यामध्ये आधीच्या रकान्यापेक्षा दुप्पट तांदूळाचे दाणे ठेवा आणि या 64 रकान्यात जेवढे तांदूळाचे दाणे होतील तेवढे तांदूळाचे दाणे मला द्या. तर त्याने सांगितलं ठीक आहे, दिलं. पण नंतर त्या राजाच्या असे लक्षात आलं की पहिल्या रकान्यात 1, दुसऱ्या रकान्यात 2, तिसऱ्या रकान्यात 4, चौथ्या रकान्यात 8 हे ज्या वेगाने वाढतंय तर त्याच्या राज्यातला सगळा तांदूळ घेतला तरी तो 17व्या घरापर्यंत पण नाही पोहोचला. 64व्या घरापर्यंत पोहोचेल इतक्या तांदूळाच्या दाण्याचं जगातही उत्पादन होत नाही.